सुमितचा पहिला चेंडू दोनदा थांबलाय. अजित म्हात्रे सांगताय ती माऊली जाते, जरा थांबा. कालचा दिवस संपूर्ण महाराष्ट्रासाठी देखील महत्त्वाचा होता. पंढरपुरामध्ये विठूचा गजर. ओ हो थोडा विचित्र प्रकारे चेंडू खेळला गेला. ॲक्शन रिप्ले इंटरेस्टिंग असणार आहे. फनी मुवमेंट असेल 22 यार्डवरती. ओ पहिल्या प्रयत्नामध्ये चेंडू लागला आणि दुसऱ्या प्रयत्नामध्ये जेव्हा बॅट संपूर्ण गरगरली त्यानंतर चेंडू बॅटवरती आलाय. अर्थात तो मिडल ऑफ द बॅट झालेला नाहीये. सुमितचा पहिला चेंडू अप्रतिम आहे. धावपलकावरती धावांचा विचार केला तर 1. अभेद खेळलाय पॉईंटच्या क्षेत्ररक्षक आणि कव्हरचा क्षेत्ररक्षक प्रयत्न करतायत. पाहूया चेंडू थांबवणार का. चेंडू सीमारेषा पार. धाव मिळते 4. राज पवारचा पलटवार खणखणीत चौकार. हा फटका खूप चांगला. मी मगाशी तंत्राचा विषय अत्यंत महत्त्वाचा विषय छेडला होता. टप्पा ऑफ टाईमच्या बाहेर तिथून आतमध्ये आला. बॅकफुटला जाऊन फलंदाजाने खूप सुंदर फटका खेळला. जिथे कव्हर आणि जो पॉईंटचा क्षेत्ररक्षक आहे प्रयत्न त्यांनी केला चेंडू थांबवण्याचा, परंतु चेंडू थांबलेला नाहीये. 4 धावांनी राजचं खातं खोललं जात आहे. चाबुक शॉट. राज पवारच्या बॅटमधनं हा चाबुक शॉट आहे. मिड विकेटला खेळलाय. षटकाराला त्याच्या बॅटमधनं राज पवार. पुन्हा एकदा पलटवर ऍक्शन रिप्ले मध्ये पहा. राजला लागले धावांची भूक. त्यानं फटका खेळलाय चाबुक. राज पवारची बॅटिंग झापूक झुपूक झापूक झुपूक. काय बॅटिंग करतोय मैदानावरती राज पवार. आणि अप्पर कट खेळला होता तो देखील टाकाटॅक फटका होता. त्यानंतर आता बॅकफुट जाऊन जो बाउन्सर होता त्याला उत्तर दिले राज पवार. प्लेइंग ऑन 11 स्कोर 11 पनान. सुमितचा चेंडू पहिला चेंडू डॉट होता. त्यानंतर आक्रमण ऑन साईडला खूप वरती. चेंडूवरती नजर नाहीये. चेंडूच्या खाली सुमित. अवघड झेल पकडायचं आहे आणि मोठा मासा गळायला लागलाय. राज पवारची विकेट आणि त्यानंतर सुमितने घेतलाय बदला. 11-1 नेल्सन आकडा आहे. आता बघा चेंडूवरती नजर नाही आहे. फटका खेळत असताना ओव्हर पिच चेंडू. चेंडूवरती जर नजर ठेवली असते आणि सरळ बॅटने जरी खेळलं असतं तरी मोठा फटका आला असता आणि त्यामुळे फलंदाज बाजूला. हा प्रतिम झेल आहे. जेव्हा हवा आहे हवेच्या विरुद्ध खेळलेला फटका आहे. चेंडू कुठे जरी याचा पत्ता नसतो आणि अशा वेळेला सुमितनं घेतलेला अत्यंत उत्तम प्रकारचा झेल. 11-1 देवळी बिरबाडी. सामना अत्यंत महत्त्वाचा आहे. KBCC झांजवड आणि कोट्रोशी आपण देखील तयार आहात. तत्पूर्वी रुळे वैभव आणि वाळणे या दोन संघादरम्यान इनिंग ब्रेकमध्ये टॉस केला जाईल. 11-1 स्थिती आहे. अक्षय खातं खोलू शकलेला नाहीये. गौरव नवीन बॅटर क्रमांक 3 वरती. गोलंदाजी मारपती सुमित. पुन्हा एकदा तेच घडलंय. चेंडू हवेत आहे. सुमित चेंडूच्या खाली येणार का. अवघड झेल आहे. पकडायचं आहे. पकडलाय. अप्रतिम पकडलाय. 2 मासे गळायला लागलेत. गौरव आलाय. गौरव परत गेलाय. परंतु या मैदानावरती अत्यंत दर्जेदार कामगिरी करत असताना गोलंदाज. पुन्हा एकदा तेच घडलंय. मिडल लेग समोरचा चेंडू आहे. पायावरती बॅट्समन लेगस्टमच्या बाहेर गेला होता आणि तिथून चेंडूच्या रेषेमध्ये नाहीये. अत्यंत सुंदर कामगिरी. उत्कृष्ट गोलंदाजी आणि तितकीच चांगली कामगिरी करत असताना हा झेल पकडलाय. अप्रतिम गोलंदाजी आणि अप्रतिम फिल्डिंगचा नमुना पेश केलाय सुमितनं. 5 चेंडूचा खेळ. धावसंख्या 11-2. शानदार खेळ मैदानावरती श्री जन्नी कुंभाळच माता चषक 2026 मध्ये बिरबाडी आणि देवळी या दोन संघादरम्यान ब गटातला पहिला सामना. झांजवड कोट्रोशी दुसरा सामना असेल. वेळापूर आणि आहिर तिसरा मॅच. घोडे पारूट आणि गावडोशी ब गटामध्ये सामने आहेत. परंतु तत्पूर्वी अ गट आपण क्लिअर करणार आहोत. रुळे वैभव आणि वाळणे तयार. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालेला आहे की नाही पाहूया. नाही अजून एक चेंडू शिल्लक आहे. नवीन बॅटर नितीन. ओ कॅप पडले परंतु तो कॅप नशिबानं स्टंपवरती आदळलेला नाही आहे. अशा विचित्र घटना घडताना आपण अनेक व्हिडिओ व्हायरल झालेले पाहिलेत. ॲक्शन रिप्ले पहा. ऑन साईडला खेळायचं होतं. चेंडूवरती नजर नाहीये. मागच्या 3 चेंडूवरती बॅट्समनला तंत्राचा विसर पडला आणि त्याचाच फायदा सुमितनं उचलला. अत्यंत सुंदर गोलंदाजी आणि खूप चांगलं पुनरागमन या षटकात त्याने केलं आणि तितकीच दर्जेदार या ठिकाणी फिल्डिंग त्याने केले. 11-2 पहिल्या षटकाचा खेळ समाप्त. सुरुवात बघा. सुरुवात खराब होती सुमितची. त्यानंतर त्यानं कमबॅक केले.
धावसंख्या धाबलकावरती 11, 11ला 2. देवळी, सांजवड आणि कोट्रोशी आणखीन एक धमाकेदार मॅच. आणि त्या गोलंदाजी मार्कवरती अनुभवी गोलंदाज, डावखुरा गोलंदाज गोलंदाजी मार्कवरती आहे. बॅट आणि बॉलमधून दोन प्रेक्षकांना पाहायला आवडतं. सुनील मोरे गोलंदाजी मार्कवरती. टायमिंग करता आलं नाहीये. ऑन साईडला क्षेत्र रचलाय, खराब क्षेत्ररक्षण. 2 धावा पूर्ण होतील. 2 धावांनी धावसंख्या वाढली. धावसंख्या पोचली ती आता 13 धावा 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये. या मैदानावरती जे बॉल बॉय आहेत ते खूप चांगली कामगिरी करत आहेत. अनेक लहान मुलं या ठिकाणी आहेत आणि ते बॉल बॉयचं काम करत आहेत. त्या बदल्यात एक चेंडू त्याने आणला तर 10 रुपये पण मिळत आहेत. धावसंख्या 13ला 2. खूप चांगली कामगिरी. डावखुरा गोलंदाज आहे. लेग ब्रेक गोलंदाज होणार. अँगल क्रिएट केला जातोय, त्यामुळे तुम्ही फ्रंटफुटचा चेंडू बॅकफुटला खेळलाय. सुरेख गोलंदाजी सुनील मोरे. धावपलकावरती एकूण डाबा आहेत 14. आता वेष्टीरक्षकही चकलेला आहे, चकित झाला. यष्टींना अगदी चुकून यष्टीरक्षक. देवळी 14ला 2. ऑन साईडला खेळले क्षेत्ररक्षक आहे सर्कलमध्ये. एकच मिळेल. इकडे धावसंख्या वाढली. धावसंख्या पोचली ती आता 15 धावा 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये. षटक क्रमांक 2 अक्षय येतात 3 वरती. नितीन आपलं खातं खोलू शकलं नाही आहे. एका भागीदारीची आवश्यकता देवळी संघाला, परंतु तुमच्याकडे चेंडू फार कमी आहेत, कारण आता 9 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 18 चेंडूचा खेळ आहे. 18 चेंडूमध्ये तो स्वतःला सिद्ध करायचे. निखिल आमच्याबरोबर आहे स्कोरिंगचं उत्तम काम करत असताना. बॅट चिकन लागले. यष्टीरक्षक चेंडूच्या मागे. अप्रतिम प्रयत्न त्याने केला, परंतु चेंडू त्याच्या हातामध्ये आलेला नाहीये का? बघूया काय घडलं होतं प्रत्यक्षात, कारण हा व्ह्यू आपल्याला दिसत नाही इथून कमबॉक्समधून. ऑन साईडला अगेन ते टर्न करण्याचा प्रयत्न. बॅटची मोठी कडा लागली. डिक्लेअर क्षेत्रामध्ये चेंडू गेलाय. नशिबाची साथ बॅटरला. खूप चांगला चेंडू होता गोलंदाज सुनील मोरेचा. 16ला 2. षटक क्रमांक 2. शेवटचे 2 चेंडू शिल्लक. ओहो हो, लेग ब्रेक गोलंदाजी आणि अँगल आहे. आपण जर ॲक्शन रिप्लेमध्ये बघितलं तर राऊंड विकेट गोलंदाजी जेव्हा होते एक अँगल क्रिएट करतो डावखुरा गोलंदाज. आणि क्रीजचा वापर, क्रीजचा बॉक्सचा सुंदर वापर. ऑफटमच्या बाद चेंडू. चांगली माणसं आणि चांगली पुस्तकं लगेच कळत नाही, ती वाचावी लागतात. चेंडू रीड करणं गरजेचं आहे. स्ट्राकवरला अप्रतिम फटका. टायमिंग चांगलं आहे. 2 धावा पूर्ण होतील का? 2 धावा आरामात पूर्ण होतात. 2 धावांनी धावसंख्या वाढते, परंतु या षटकात सुनील मोरेने काय जबरदस्त गोलंदाजी केली. करंट रेट 9चा आहे. धावपलकर धावा आहेत 18. 18ला 2. 2च्या षटकाचा खेळ समाप्त झाला. अक्षय येतात 3 वरती. नितीन 3 वरती घेतात. धावसंख्या 18. धावसंख्या 18. वेलकम बॅक. तमाम प्रेक्षकांचं आणि खेळाडूंचं सहर्ष स्वागत आहे. बॅट आणि बॉलमधून 2 प्रेक्षक या ठिकाणी पाहत आहेत. अर्थात श्री जन्नी कुंभाळचं माता चषक 2026 क्रिकेटचा थरार. अद्भुत खेळ मैदानावरती. ऑफटमच्या बाद चेंडू पंच आमच्या बाजूला बळलेत. वाईट बॉलचा इशारा अजित म्हात्रे. धावसंख्या 19ला 2. पॉईंट जो क्षेत्ररक्षक आहे त्याने गोलंदाजचं नाव सांगा भाऊ. पॉईंट जो क्षेत्ररक्षक आहे डिक्लेअर क्षेत्रामध्ये चेंडू गेलाय, त्यामुळे या 2 धावा 1+1. धावसंख्या 20ला 2. रुळे वैभव संघाचा कॅप्टन आणि त्याचबरोबर वाळणी संघाचा कॅप्टन आपण टॉससाठी तयार आहे. 20 धावा धाबलक्यावरती 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. षटक क्रमांक 3 सुरू झालेला आहे.
आकोटाचा चेंडू डीप इन द क्रीज जाऊन ऑन साईडला खेळलाय. वा काय फटका खेळलाय. चुकीला नाही माफी, रोहित शर्माची करून कॉपी. चुकीला नाही माफी, रोहित शर्माची करून कॉपी. पुढची परिभाषा केली सोपी. अक्षरशः बॅटमधनं दर्जेदार षटकार. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपण सॅमसंगला पहा, त्याचा पहिला पाय आणि मागचा पाय बॉल रिलीज करत असताना त्याचा मागचा पाय स्टंपच्या दिशेने जातो. आता तेच गेले, पहिल्यांदा बॅट्समन शफल झाला आणि त्याचा मागचा पाय थोडासा ऑफ स्टंपच्या बाहेर होता. फ्रंट फूट लेग स्टंपच्या आसपास थोडासा बेंड झाला त्याचा पाय आणि त्यानंतर आखूट टप्प्याचा चेंडूवरती खरपूस समाचार घेत अक्षयने चेंडू मिड विकेटला पाठवला होता. अक्षय 9, नितीन 3, धावसंख्या 26ला 2, षटक क्रमांक 3. पुन्हा एकदा तोच प्रयत्न आहे. त्याचा मागचा पाय पहा, ऑफ्टमच्या बाहेर आल्यानंतर आणखीन डीप इन द क्रीज जातोय. बघा मागचा पाय त्याचा खूप ऑफ्टमच्या बाहेर आहे. बेंड करून थोडासा ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न झाला. इथे मात्र खूप चांगला चेंडू गोलंदाजाने टाकलाय. धावसंख्या 27ला 2, षटक क्रमांक 3. शेवटचे राकेशजी धुरी साहेब, आपलं मनापासून हार्दिक स्वागत आहे. मास्टर माइंड नितीन सरांना मी विनंती करेन आपण त्यांचा यथोचित सन्मान करावा. धुरी साहेब, आपलं मनापासून हार्दिक स्वागत, वेलकम. हम आपका दिल के गहरे से स्वागत कर रहे हैं. 27 पर 2, षटक क्रमांक 3. अत्यंत महत्त्वाचे 29 पर 2. शेवटचे 3 चेंडू शिल्लक आहेत. निखिल देखील उत्तम प्रकारचं काम करत असताना समालोचन कक्षामध्ये. स्कोरर हा कॉमेंटेटरच्या पाठीचा कणा असतो, आमच्यासाठी तो आरसा असतो आणि तो सातत्यानं चांगली माहिती देत असतो. फटका तर छान खेळ आहे, परंतु क्षेत्र सीमारेषेवरती ओ माय गॉड, वो गाना बजता हुआ उडी उडी जाए, उडी उडी जाए, गेंद बॉडी रन के बाद 4 रन. बघा काय घडलं होतं. पुढे सहसा चेंडू खेळला, खोलवर टप्प्याचा टाकण्याचा प्रयत्न झाला. चेंडू ऑन साईडला जिथे क्षेत्ररक्षक आहे आणि झेपावत चेंडू पकडण्याचा प्रयत्न झाला, परंतु चेंडू हुशार होता. त्याच्या डोक्यावरून सीमारेषा पार गेले. 4 धावांकरता चौकार. धावसंख्या देवळी प्रथम बॅटिंग करत असताना 33ला 2. शेवटचे 2 चेंडू या इनिंगमध्ये शिल्लक. डोळे वैभव, आपण टॉससाठी या. वाल्डे संघाचा कॅप्टन, आपण देखील टॉससाठी यायचंय. 33 पर 2. लेग स्टंपच्या बाहेर असेल तर वाईड असणार, यात काय शंका नाही. पंचांनी हात समांतर केलेत. वाईड बनता दिशाईन चेंडू तिकडे क्षेत्रामध्ये चेंडू गेलाय. आणखीन एक इशारा केलाय. धावसंख्या धावपलकावरती आहे 35. 35 पर 2. डोळे वैभव आणि वाळणे हा शेवटचा कॉल असेल आपल्यासाठी. मैदानात असलेलं पाणी, मैदानात असलेला चिखल, सिमेंटच्या विकेटवरती स्वतःला सिद्ध करायचं आहे. आउटफील्डमध्ये खूप चांगली कामगिरी करायची. गोलंदाजांबरोबरच फिल्डरला बॅटची कळ लागलेली आहे. दोन्ही कॅप्टन मला वाटतं आता थोड्याच वेळात या ठिकाणी येत आहेत. वाळणे आणि त्याचबरोबर रुळे वैभव, कारण वेळ आपल्याकडे फार कमी आहे. बरोबर आता 1:50 झालेली आहे. 35ला 2 आहे. षटक क्रमांक 3. शेवटचं षटक, निर्णायक षटकाचा खेळ. छान फटका, सुंदर टायमिंग. चेंडू वरती जबरदस्त आघात. चेंडू भिरकावून दिलाय प्रेक्षकात. खणखणीत चौकार. सुंदर टायमिंग. षटक क्रमांक 3 समाप्त. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावपलकावरती एकूण धावा आहेत. टॉस देखील केला जाईल. फायनलचं तिकीट मिळवण्याकरता रुळे वैभव, वाळणे. रुळे वैभवने टॉस जिंकला. प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय. राजू रिंगे साहेब या ठिकाणी उपस्थित, त्यांच्या शुभ हस्ते टॉस करण्यात आला. रिंगे साहेब सध्या गणेश रिंगे फॉर्ममध्ये आहेत. कवी मनाचे, त्यांच्या बऱ्याचशा कविता व्हायरल झालेल्या आहेत इंस्टाग्रामवरती. आणि आमचं भाग्य, ते आमच्या भागामध्ये आमच्या बिल्डिंगच्या जवळच राहतात. आज तुम्ही पण आलात, त्याबद्दल मनापासून आपलं सहर्ष स्वागत, वेलकम. 41 धावांचं आव्हान ठेवण्यात आलेलं आहे. राजूदादा रेंगे
क्षेत्रक्षय लगेच सजून घ्या, जास्त वेळ घेऊ नका. दुपारच्या सत्रामध्ये बरोबर 1:52 झालेत. आव्हान असेल 41 धाबांचं. भाईंदरमध्ये जे बॉल बॉय आहेत ना, खूप चांगली कामगिरी करतायत. आतापर्यंत किती कमाई झाली. पण त्या तलावात जायचं, तिथून परत बॉल आणायचा, रस्त्यावरून धाबायचं, तिथून बॉल परत आणायचा आणि त्याची किंमत आयोजक तुम्हाला देत आहेत. तुमच्याकडे आहे हिंमत म्हणून तुम्हाला मिळते किंमत. बॉल बॉय, थँक्यू सो मच. इकडून बसले आहेत, त्यांना माहिती आहे एक बॉल दिला तर 10 रुपये मिळणार आहेत. पण तिथपर्यंत जाऊन बॉल आणणं ही त्यांच्या मेहनतीचं काम आहे. फक्त रस्त्यावरती धावताना जरा काळजी घ्या, गाड्या वगैरे जात असतात. आतापर्यंत जवळजवळ 300-400 रुपयाची कमाई त्यांनी केली आहे. आज त्यांचं टार्गेट आहे 50 बॉल परत आणायचे आणि 500 रुपये घरी घेऊन जायचे. चला मॅच चालू करा लगेच. बॅट्समन चला मैदानावरती. 41 धावांचं आव्हान. कोणाला सुटले हाव, कोण खाऊन जाणार आहे भाव, कुठेही जाऊ नका पाहत राहा या सामन्याचा दुसरा डाव. हा डाव देखील रंगणार आहे. यानंतर आणखीन एक महत्त्वाचा मॅच, वाळणे रुळे वैभव. हा सामना कोणाला रडवणार आणि मैदानावरती कोणाला घडवणार, कारण या मॅचमध्ये जिंकणार तर तुम्हाला फायनलचं तिकीट पण मिळणार. श्री चन्नी कुंभाळचं माता चषक 2026 राजू रिंगणे साहेब आमच्याबरोबर या ठिकाणी आता उपस्थित आहेत. अनिकेत आहे, त्यानंतर आपण पाहू शकता नितीन सर. नितीनजी, अत्यंत दर्जेदार आयोजन या संपूर्ण स्पर्धेचं. शुभम कोयना, सोळशी कांदाटी क्रीडा प्रतिष्ठान महाबळेश्वरच्या वतीनं संपूर्ण स्पर्धेचं आयोजन. आणि आता सामन्याला होती सुरुवात. अमित गोलतकर, टेनिस क्रिकेटमधील हुकमाचे एका आघाडीचे फलंदाज, आक्रमक बॅटिंग, जबरदस्त इनोव्हेशन आणि तितकेच शांत. त्यांची भूमिका त्यांना बरोबर माहिती असते. लवकरच अमित गोलतकर आणि टीम मोठी स्पर्धा घेऊन येत आहेत. बिरवाडी संघ आपला 12th मॅन पाठवा. बिरवाडी टीम आपला 12th मॅन या ठिकाणी पाठवा. एक्स्ट्रा खेळाडू संभाषण कक्षामध्ये पाठवा. बिनीचे फलंदाज सीताराम आणि योगेश, गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज राज पवार, अष्टपैलू खेळाडू आहे. बॅटची बाहेरची कड, चेंडू जाईल डिग्री क्षेत्रामध्ये. एकच धाव, बिनबाद 41 धावांचा पाठलाग. 40 धावांची आवश्यकता सामना जिंकण्याकरता बिरवाडी संघाला. बिरवाडी 12th मॅन पाठवा. राज पवार ट्रम्प कार्ड खेळाडू आहे. अत्यंत जबरदस्त कामगिरी त्यानं या मोसमातमध्ये केलेली आहे. स्पर्धेचं दुपारचं सत्र, काही जण स्वादिष्ट जेवणाचा आनंद घेत आहेत. स्विंग अँड मिस, ब्युटिफुल बॉलिंग बाय राज पवार. आउट ऑफ द स्टंप गोलंदाजी करत असताना राऊंड विकेट मारा. हे काम भारतीय संघासाठी शमीने खूप चांगल्या पद्धतीने केले. राऊंड विकेट गोलंदाजी करायचं आणि नियंत्रण ठेवायचं आहे. इथे राज पवारनं स्टंपच्या अगदी जवळून चेंडू टाकलाय. ही पण कला आहे, स्टंपच्या जवळून चेंडू टाकायचे. अकुटपथा चेंडू बाउन्सर टाकला, परंतु आता आपण पण चांगला फुटला नाही कारण डोक्यावरून गेलाय चेंडू आणि त्यामुळे पंचांनी व्हाईट बॉलचा इशारा केलाय. धावपलकावरती एकूण डाबा 2. या सामन्यात जिंकणार कोण? 41 धावांचं आव्हान. राज पवार. संधी असेल सीतारामला, एक मोठी इनिंग त्याला साकारावी लागेल. आघाडीचे फलंदाज आहेत मैदानावरती. बिनीचे फलंदाज, त्यांना चांगली सुरुवात देणं गरजेचं आहे. धावसंख्या 2. KBCC. चेंडू पॉइंटमध्ये, क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली येणार का पाहूया. दूरवरती चेंडू, तितकंसं चांगलं करता आलं नाहीये. 2 धाबा.
जोपर्यंत तुम्ही मिडल ऑफ द बॅट खेळत नाही ना तोपर्यंत तुमचा आत्मविश्वास वाढणार नाहीये. धावसंख्या 4, सीताराम 3. योगेशला आपलं खातं खोलायचंय. 4 चेंडूमध्ये 3 धावा सीतारामच्या बॅटमधून आलेल्या आहेत. राज पवार अगदी 10 ते 12 बॉलांचा बॉलिंग मार्क आहे. लॉंग ऑन, मिड विकेट, स्क्वेअर लेग, काऊ कॉर्नर ऑन साईडला आहे. 4 क्षेत्ररक्षक सीमारेषेवरती. धावसंख्या 4. भन्नाट वेगाचा चेंडू ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. तंत्राचा थोडासा विसर पडला बॅट्समनला सीतारामला. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न झाला. चेंडू आणि बॅटमध्ये संपर्क नाही. यष्टीरक्षण खूप चांगलं होतंय. ॲक्शन रिप्ले आपल्या स्क्रीनवरती येणार आहे. 22 यार्ड यूट्यूब चॅनलवरती स्पर्धेचं थेट प्रक्षेपण केले जाते. धावसंख्या 4 आहे. तुमच्या खूपच बाहेर असलेला चेंडू म्हणजे हा चेंडू खेळत असताना अप्पर कट करायचं होतं. चेंडू बॅटवरती येत नाही. वाईट बॉलचा इशारा. धावसंख्या धापलकावरती होते ती 5 धावा धापलकावरती. 5 चेंडूचा खेळ झालेला आहे. शेवटचा चेंडू शिल्लक आहे या अत्यंत महत्त्वाच्या डाबातला. पहिले षटक. सीताराम 3. मोठ्या फटक्यांची नितांत आवश्यकता. 41 धावांचं आव्हान तुमच्यासमोर ठेवण्यात आलेलं आहे. आकुटाचा चेंडू त्यावरती चाबूक फटका मिड विकेटला खेळलाय. बेसबॉल हिट, चाबूक शॉट, झन्नाटीदार षटकार. आता तंत्र खूप चांगलं होतं. सीताराम बघा काय फटका खेळलाय. राऊंड विकेट मारा आपटलेला चेंडू होता. आपटबार होता त्यावरती झन्नाटीदार षटकार खेळत असताना बॅट्समन मिड विकेटला सीताराम ना चेंडू खेळलाय. सीताराम इनका नाम और गेंद को बाउंड्री लाइन के बाहर भेजना इनका काम. स्कोर 11 रन बगैर किसी नुकसान के. पहले ओवर का खेळ समाप्त. 12 चेंडू आणि जिंकण्याकरता 30 धावांची आवश्यकता. 12 गेंदों का खेल है ना बाकी. 30 रनों की जरूरत है. 41 रनों का टारगेट आपके सामने है. दर्शक काफी संख्या में मौजूद. 22 यार्ड यूट्यूब चैनल पर इस प्रतियोगिता का सीधा प्रसारण किया जा रहा है. स्कोर 11 पर नन आफ्टर कंप्लीशन ऑफ 1 ओवर. नेक्स्ट मैच कमिंग अप. रोले वैभव वर्सेस वालने ए. करंट इंडेट 11 का है. रिक्वायर्ड इंडेट 15 की तरफ चला गया. 41 का टारगेट. शुरुआत आपकी अच्छी नहीं थी लेकिन आखिर गेंद पर वो कमाल का छक्का था. बेहतरीन स्ट्रोक खेला गया कंट्रोल के साथ डीप मिड विकेट बाउंड्री की तरफ और उसके कारण छक्का अर्जित किया बल्लेबाज ने. ऑफ स्टंप के बाहर गेंद थी. ऑन पर खेलना तो चाह रहे थे. क्या बल्ला लगा वो देखने वाली बात है. नॉन स्ट्राइकर इन पर अपील जरूर करते हुए बॉलर लेकिन अंपायर के ऊपर कोई प्रभाव नहीं, कोई नुकसान नहीं. स्कोर 12 रन बगैर किसी नुकसान के. सीताराम 9 पर खेल रहे. 6 गेंदों का सामना किया. योगेश 1 पर बैटिंग कर रहे. ऑन पर लॉन्ग ऑन एक मिड विकेट पर खिलाड़ी. राउंड विकेट गेंदबाजी हो रही है. ऑफ स्टंप के बाहर टप्पा खाने के बाद उछालता बल्लेबाज सफल हुए. वो बुलाती है मगर जाने का नहीं. अगर आप सफल हुए ना तो वाइट देने का नहीं. टप्पा ऑफ स्टंप के बाहर था और फिलहाल आप देख सकते हैं राउंड विकेट गेंदबाजी. आप 34 स्टंप के ऊपर खड़े हैं. आपके करीब से गेंद जा रही है. बैकवर्ड जाके ऑन साइड पर दोबारा दे घुमा के खेल दिया. मिड विकेट पर खिलाड़ी. गेंद के नीचे क्या छूटा है. टांगा पलटी, घोड़ा फरार. चेंडू सीमारेषा पार. षटकार. लुक एट दिस शॉट. इस बार भी अच्छी गेंद थी. गेंद भी कोई खराबी नहीं है लेकिन बेहतरीन स्ट्रोक मिड विकेट बाउंड्री लाइन के बाहर गेंद को खेला गया. स्कोर मोज ऑन 18 पर 9. chasing a target of 41 run. Beautiful batting by Sitaram. Is playing on 15. Required date 15.33 का है. और ये अच्छा ओवर. मजा आ रहा है खास करके बल्लेबाजी करने वाली टीम के लिए. एक अच्छा ओवर है. कौरव गेंदबाजी कर रहे. सेकंड पर बैटर सीताराम. स्क्वायर कट. यहाँ एक बार अपर कट इनका पसंदीदा स्ट्रोक है लेकिन इस बार बल्ले की बीचों बीच गेंद नहीं आई. थर्ड की तरफ चली गई. 1 रन लेने का मौका. सिंगल के साथ स्कोर में बढ़ोतरी. स्कोर 19. 22 रनों की जरूरत है. 8 गेंदों का खेल रहा बाकी. सीताराम प्लेइंग ऑन 16 फ्रॉम 9 बॉल. योगेश प्लेइंग ऑन 1. स्ट्राइक रेट बहुत इंपॉर्टेंट रहेगा इस मुकाबले में. बल्ले का बाहरी किनारा. बाउंसर की कोशिश.
और ये सही सोच गेंदबाज की तरफ से गौरव द्वारा, क्योंकि आप बाउंसर डालते जाएंगे तो बल्लेबाज को बैकफुट पर खेलना पड़ेगा। अगर गति आपके पास है और उछाल है तो आप बल्लेबाज को परेशान कर सकते हैं। और एक अच्छी गेंद, वंडरफुल बॉलिंग बाय गौरव। 2 ओवर 20 रन 10 का औसत, 21 रनों की जरूरत है, 6 गेंदों का खिलाना बाकी है। 6 गेंदें 21 चाहिए इस मुकाबले को जीतने के लिए। और फिलहाल कुछ देर के लिए रुका हुआ। बैक के सभी का स्वागत है। प्रतियोगिता में एक बहुत बड़ा मुकाबला आप देख रहे हैं, 2 टीमें हैं, एक तरफ बिरबाड़ी और दूसरी तरफ देवड़ी। एक अच्छा मुकाबला। नाउ रिमेनिंग 6 चिल्ड्रन एंड नीड 21 रन टू विन दिस मैच। केबीसीसी 20 पनान, सीताराम प्लेइंग 17। गेंदबाजी में परिवर्तन किया जा रहा है। अक्षय यादव को बुलाया गया गेंदबाजी करने के लिए और अब मौका मिलेगा योगेश के लिए। एक पर बैटिंग कर रहे, ज्यादा बल्लेबाजी करने का इनको अवसर नहीं मिला। टैलेंट तो आपके पास है लेकिन अवसर का होना भी बहुत जरूरी। लॉन्ग ऑन, काउ कॉर्नर, मिड विकेट, स्क्वायर लेग पर खिलाड़ी है। ऑनसाइड पर तगड़ी फील्डिंग, स्ट्रॉन्ग फील्डिंग बल्लेबाज योगेश के लिए। और अब अक्षय यादव, पकाने के बाद उछाल था, रंपर की तरफ से वाइड बॉल का इशारा। 20 रनों की जरूरत है यह मुकाबला मैच जीतने के लिए। इट्स वाइड बॉल। 19 रनों की जरूरत, 6 गेंदों का खेल, 1 पर ओवर का इशारा अमित गोलकर ने किया है। And now score 21 per run. Now remaining 6 deliveries and need at 20 run to win this match. Long on, cow corner, mid wicket square leg, 4 fielder onto the onside. ये बढ़िया गेंद, टप्पा खाने के बाद बिल्कुल उछाल था और थोड़ी सी गेंद रुक कर आ रही है। इस मैच में प्लान देवली ने बनाया, राउंड विकेट गेंदबाजी कर रहे सारे गेंदबाज। 5 गेंदे 20, अभी भी मैच समाप्त नहीं है। एक अच्छा स्ट्रोक आपको खेलना है। और मुझे वो अदनान जी का गाना याद आ रहा है, थोड़ा सा लिफ्ट करा दो, अपने खेल को लिफ्ट करने का समय। सीताराम 17 पर के अंदर योगेश 1 पर। ये गेंदबाज ने थोड़ा ज्यादा कर दिया, नो बॉल का इशारा। कंट्रोल के साथ गेंदबाजी नहीं हो रही है। क्या विकेट के बाहर गेंद गिरी है? अमित गोलतकर, अनुभवी अंपायर। अब देखिए कहाँ गेंद गिरी है। जी हाँ, ये जो लाइन है ना, उस लाइन को आपने पार कर दिया। ये लक्ष्मण रेखा, उसको भी आपको पार नहीं करना है। फ्रीड का इशारा अंपायर द्वारा। 22 रन बगैर किसी नुकसान के, 5 गेंदे शेष। आगे आकर गेंद को खेल दिया, चस्टो के बॉडी लाइन पर खिलाड़ी, सुंदर फील्डिंग बॉडी लाइन पर। 1 रन देने का अवसर बल्लेबाज के लिए। मौका मिलना चाहिए सीताराम को, क्योंकि वो एक ऐसे बल्लेबाज है जो बढ़िया बल्लेबाजी कर रहे हैं। अमित गोलतकर इस वक्त ये फील्ड डिलीवरी। (23 पर रन, सीताराम 17 पर किधर है। 4 गेंदे और जीतने के लिए 18 रनों की जरूरत। एक पलट और आपको करना है। इस समय आपके लिए वो बड़ा स्ट्रोक चाहिए, तब जाकर बात बनेगी। 23 पर रन। बढ़िया गेंदबाजी, बहुत अच्छी गेंदबाजी। आपने आके हटाई थी बॉल के ऊपर से और इसलिए गेंद और बल्ले के बीच संपर्क नहीं हुआ। लेग बाय का इशारा अंपायर ने किया, शरीर की तरफ गेंद चली गई थी। इक्के दुक्के से बात नहीं बनेगी। 3 गेंदे 17। अब आपके पास वो 3 गेंदे हैं और 3 बड़े स्ट्रोक खेलने, आपके पास कोई विकल्प नहीं है। 24 स्कोर बोर्ड पर 3 बड़े स्ट्रोक चाहिए बल्लेबाजों के लिए। शॉर्ट पिच के सर पर खेल दिया, पीछे खिलाड़ी, गेंद के नीचे खिलाड़ी। ये क्या छूटा है, क्या छूटा है ना भाई। सिंगल ही मिलेगा लेकिन ज्यादा नुकसान नहीं होगा इस मुकाबले में देवली टीम का। बिरबाड़ी टीम के लिए जीतने के लिए 16 रनों की जरूरत है। अब दिक्कत है बिरबाड़ी टीम की बढ़ती हुई। शिकंजा कस लिया देवली के गेंदबाजों ने। वो प्लान था राउंड विकेट गेंदबाजी, स्टंप के करीब से गेंदबाजी, बाउंसर डाले गए। बहुत बढ़िया गेंदबाजी का प्रदर्शन।
शॉट तो बिल्कुल अच्छा खेला गया, लेकिन गेंद जाएगी निकले क्षेत्र में। इतनी मेहनत करने के बाद कोई ज़्यादा फायदा नहीं हुआ। जीत की दहलीज पर देवली, रुड़े वैभव, वालने ए, आपको तैयार रहना है अगले मुकाबले के लिए। 26 पर नन, जीत की सुगंध आ रही है। दोपहर का जब खाना बनता है ना निखिल, वो खाने की सुगंध आती है। और अभी आंकड़े क्या बता रहे, एक गेंद में 15 चाहिए, तो देवली टीम को जीत की सुगंध आ रही है। जीत का स्वाद चखने का मौका मिलेगा। और वो क्रिकेट खेल रहे हैं, एक बहुत बड़ा मैच टूर्नामेंट खेल रहे हैं, और जीत आपको मिल रही है ना, वो जीत बहुत स्वादिष्ट हो जाएगी आपके लिए। और इसी के साथ शानदार जीत देवली द्वारा। बहुत ही अच्छा प्रदर्शन, गेंदबाजी, बल्लेबाजी और उसके साथ फील्डिंग में आपने लाजवाब प्रदर्शन किया है। कंग्रेचुलेशन, वेल डन देवली। अक्षय जाधव, आपको मंच के ऊपर आना आहे. अक्षय जाधव आपल्याला व्यासपीठावरती यायचंय. गेम चेंजरचा जो पुरस्कार आहे तो आपल्या शिरपेच्यामध्ये रोवला जाईल.